शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी जी आहे बंधनकारक करण्यात आलेले आहे। मात्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन होण्यास अनेक अडथळा येतोय। लवकर ही वेबसाईट ओपन होत नाहीये, तर दुसरीकडे ई-केवायसी साठी जा हा फॉर्म या ठिकाणी ओपन होत असतो। मात्र त्यानंतर या ठिकाणी लाभार्थींचा आधार क्रमांक आणि त्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी टाकला जात असतो आणि त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी एक संमती पत्र या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र ओटीपीचं जे ऑप्शन आहे ते दाबल्यानंतर या ठिकाणी एरर असा येतोय आणि यामुळे ओटीपी सध्या सेंड होत नाहीये। त्यामुळे ही ई-केवायसीचा फॉर्म भरला जात नसल्याची परिस्थिती आहे। यामुळे अनेक महिलांना याचा मनस्ताप जो तो सहन करावा लागत असतो। वेबसाईटवर अनेक अडचणी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कुठल्याही प्रकारचा ओटीपी या ठिकाणी येत नाहीये। मोबाईल नंबर देखील या ठिकाणी मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्यामुळे हा फॉर्म जो आहे तो ई-केवायसीचा सध्या भरला जात नसल्याची परिस्थिती आहे। तर शासनाने लवकरात लवकर जी वेबसाईट आहे ती सुरळीत करावी, त्यातील ज्या बारकावे आहेत, जे काही समस्या आहेत त्या तात्काळ दूर कराव्या अशा सूचना ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींकडून आता व्यक्त करण्यात येत आहे। सागर निकवाळे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।